पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अरे काय करतोयस मूर्खासारखा महादेव? मी आवरतोय ना, का कचरा करतोय? मी तुला काम करू देणार नाही म्हणजे नाही। का पण? मला वाटते म्हणून। याला काय अर्थ आहे? म्हणजे तू जे काही वागतोस त्याला अर्थ आहे। एकतर तू तुझे अंथरूण उचलले नव्हतेस, ते मी उचलून ठेवले। माझे आभार मानायचे सोडून आणखीन कचरा करतोय। करणार, अजून करणार। काय करशील काय? हे घे, हे घे। होतच आता, हे घे। अरे काय करताय तुम्ही दोघं? थांबा, जा इकडे ते, जा। काय झाले? का म्हणताय तुम्ही दोघं? बयताई, मी इथली साफसफाई केली आणि यांनी सगळा कचरा आणून टाकला इकडे। आता काय म्हणायचं याला? महादेव, का असं वागतोयस तू? बयताई, आपले काय ठरले होते? आपल्याला जो खाऊ मिळेल तो सगळ्यांनी वाटून खायचा, हो की नाही? हो, असे केल्याने आपापसातील प्रेम वाढते। मगाशी नर्मदा आतेने याला 2 जर्दाळू दिले आणि यांनी मला वाकुला दाखवत दोन्ही जर्दाळू गट्टम केले। हे बरोबर आहे? गणपत, मी नर्मदा आत्याची खोली स्वच्छ केली म्हणून तिने मला जर्दाळू दिले होते, मग मी याला का देऊ? गणपत, आपले तुझे माझे करतो का आपण? पण या महादेवनी स्वतःचे अंथरूण उचलले नव्हते, आळशीपणा केला होता, म्हणून याला दाखवतच खाल्ले मी जर्दाळू। महादेव, एकीकडे आपण स्वतः आळशीपणा करायचा आणि दुसरीकडे दुसरा जर काही चांगले काम करत असेल तर त्याच्यात मोडता घालायचा, हे बरे नाही। महादेव, क्षमा माग बरे गणपतची। आणि गणपत, तू महादेवाची क्षमा माग। मी का क्षमा मागू याची? माझी काय चूक? तुझी हीच चूक आहे की तू महादेवाला खिजवलेस। अशाने त्याला राग आला आणि त्यांनी आणखी चुका करून ठेवल्या। गणपत, जर तू महादेवाला एक जर्दाळू दिला असतास आणि त्याला प्रेमाने समजावले असतेस की त्याची चूक काय आहे, तर तो यापुढे तुझ्याशी चांगलाच वागला असता की। हा कधीही नीट वागणार नाही, मी याची क्षमा मागणार नाही। महादेव, तू? मी सुद्धा याची क्षमा मागणार नाही। तू क्षमा माग अथवा नको मागूस, पण हा पसारा केलाय तो आवर आधी। मी नाही आवरणार, तुलाच आवरावं लागेल। मी नाही आवरणार, तूच आवरणार। गप्प बसा, आवरते मी हा सगळा पसारा। बघत झाले, आता तोंडे फुगवून बसू नका। हा पसारा आवरून झाला की आपण खेळ खेळूया। मला नाही खेळायचं महादेवासोबत, मलाही नाही खेळायचं गणपत सोबत। सदाशिवा, तुला काही कळतं की नाही? अरे नारायणा, आधी न्याहारी करून घे, दिरड थंड होतंय, मग बोल। नाही काकू, मग बोल। काल रात्र बरीच झाली होती म्हणून बोलता आलं नाही मला, पण प्रत्येक बाबतीत असा वाकडा कसा रे तू सदाशिवा? अरे थोड्या थोडक्या नव्हे, 80 आंब्याच्या फेट्या फुंकून आलास त्या गरीबाच्या तोंडावर। काही लाज शरम, फक्त उत्पन्न बुडवण्यासाठी जन्म झाला का तुझा? अरे त्र्यंबक काका आजारी आहेत म्हणून सारे त्यांनी माझ्यावर सोपवले, पण उद्या त्यांना हिशोब द्यावाच लागणार आहे मला, तेव्हा काय सांगू? आणि सारे उद्योग परत करतो हा भाऊ। आणि उद्योग म्हणजे काय? असलेले घालवण्याचे उद्योग। उद्या तुमच्याकडे घर नाही ना, मग आमच्याच घरी येऊन राहा असे म्हणायलाही कमी करणार नाही हा भाऊ। ते काही नाही अप्पा, याला सगळ्या व्यवहारापासून दूरच ठेवले पाहिजे। बरोबर, नाही तर हा आमचा बट्ट्याबोळ करेल। असा कसा करेल? मी आहे ना ह्याला वटणीवर आणायला। ते काय नाही, आज तुला आता त्या नदीकाठच्या अंधाऱ्या खोलीतच डांबून ठेवतो मी। काय? दिवसभर, रात्रीही तिथेच राहायचं। उद्या सकाळीच दार उघडेन मी आता। नको, त्यापेक्षा मी उठा भाषा काढतो, 80 घागरीतून थंडगार पाणी डोक्यावरून घेतो,
पण मला त्या अंधाऱ्या खोलीत एकटे नका सोडू. मुळीच नाही, सांगितलेली शिक्षा करणार मी तुला. नेतोनी डांबूनच ठेवतो तुला तिथे. अहो अहो ऐका माझे. घातले मध्ये तोंड घातले. काहीही चालायचं नाही. कुलूप लावा तोंडास तुमच्या. अहो 80 पेट्या म्हणजे कळतं का तुम्हाला? अहो सासूबाई तुम्ही तरी काहीतरी सांगा की यांना. आता मी काय सांगणार? 80 पेट्या म्हटल्यानंतर हे मलाच कोंडून ठेवतील. बाई माझे. काहीही कळवळा नको यायला. चल. अहो अहो ऐका माझे. आणि तुम्हाला एक बजावून ठेवतोय, नंतर बारकुला वगैरे पाठवायचा विचारही करू नका. डांबून ठेवणार आहे मी याला. चल. भाऊ आता जा, तिकडेच जाऊन राहा. अरे तिकडे 3 डोक्यांचा राक्षस आहे म्हणे. अरे मोठे मोठे लोक तिकडे जायला घाबरतात. काय रे नानू? आणि तिथे गेलास ना की 80 पेट्यातले आंबे मोजत बस मनातल्या मनात. आणि मग तो राक्षस आला ना की त्याच्या 3 तोंडांना बरं. तसंही त्या बिचाराला कोण देणार रे आंबे? हो रे. हो ना. चल चल उठ. चल. अरे ऐक तरी जरा. ऐका. चल आधी चल. अहो नका नका हो. हे बघा तुम्ही बाजूला व्हा. अजिबात मुलगा नको त्याचा. चल तू. अहो ऐका माझे. अहो असे करू नका. गप्पा बसा दोघांनी. चुकला असेल हो, चुकला असेल सदा, परंतु त्याला सांभाळून घ्यायचे का त्याच्यावर असे हसायचे, घाबरवायचे त्यास? आणि काय रे बाबू, तुझा तर जीव वाचवला त्याने. मृत्यूच्या तोंडातून ओढून आणले त्याने तूस, आणि तरी सुद्धा त्याच्याशी असे वागतोस? तुमच्या रघु काकांच्या वळणावर जाऊ नका. एकमेकांना धरून राहायला शिका, समजले? हा. रात्री काय विचारत होती वहिनी तुम्हाला? सांगा ना. काय विचारते मी? नका ना अंत पाहू माझा. जीव होरपळलाय हो. नका रडू तुम्ही. तुम्ही अश्रू पुसलेत माझे. मला रडू नका म्हणालात. किती आपुलकी होती तुमच्या शब्दात. माझा सारा त्रास एका क्षणात नाहीसा झाला. अखेर मला आपले म्हटलेत तुम्ही. किती विसावा मिळाला माझ्या तगमगणाऱ्या जीवाला नाही कळणार तुम्हाला. ते कळते म्हणूनच तर हो म्हटले ना मी. काय? वहिनी विचारत होत्या तुमच्याशी लग्न कराल का म्हणून. मी त्याला होकार दिलाय. सार्थक झाले माझे. मी सुखाचा करीन आपला संसार. तुम्हाला फुलासारखं जपेन. पण माझ्यासोबत यायचे म्हणजे वनवास आहे. मी तुमच्या सोबत मरायलाही तयार आहे. वादळ जरी आले तरी तुमचा हात नाही सोडणार मी. अक्षता सप्तपदी शिवायच झाले आपले लग्न. या क्षणी आता कपाळावर कुंकू लावेल ते तुमच्याच नावाचे.
तुझ्या भावनांशी कितीही सहमत असले तरी माझा विरोध आहे याला. उमा आज त्याच्याबरोबर पळून गेली तर बयोचे लग्न तर मोडेलच, पण हे गोरे लोक आपल्या घरादारावरून नांगर फिरवतील याची खात्री बाळग. पुढचे परिणाम भयानक आहेत आणि होतील. भावना उतावीळ झाली की नेहमी घात करते हे लक्षात ठेव. एका उमेचा बळी पाहायचा की साऱ्या घरादाराचा बळी द्यायचा हे आपल्यालाच ठरवावे लागेल. तेव्हा पूर्णपणे मान्य असूनही तुझ्या या प्रस्तावाला माझा विरोध आहे. उमेचं आणि बयोचं लग्न ठरल्याप्रमाणेच होईल. आणि दुसरे गोष्टी एवढ्या पुढे गेल्या असतील तर छातीवर दगड ठेवून लवकरात लवकर त्या क्रांतिकारकाला निरोप द्यायला हवा आणि या घरातून तो एकटाच जाईल. उमा, वहिनी, वहिनी 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 मी इतकी खुश आहे. हे माझं स्वप्न तर नाही ना. देव मला इतकं भरभरून का देतोय. अखेर माझे नष्टचरी संपले. मी मुक्त झाले. वहिनी, मी कधी जायचंय यांच्यासोबत? आजच ना? डोळ्यातल्या पाण्याच्या साक्षीने लागलं आमचं लग्न. वहिनी, तू करशील ना माझी पाठवणी? उमे, सावर स्वतःला, पानावर ये. आज तुझी आंघोळ आहे. तू खाली जाऊ शकतेस. नर्मदा वंश तुला मदत करतील. तुम्ही काळजी करू नका. आता आपला वनवास संपला. आता फक्त आनंद. आपण सगळ्यापासून दूर, खूप लांब जाऊया. आपल्या दोघांच्या जगात. उमे, तू जा बघू खाली. घरातले पुरुष जोगांकडे बोलणी करायला गेलेत. ते यायच्या आधी आंघोळ कर आणि पूजा करून घे. जा. हो. परमेश्वरा, मला बळ दे. बाळकृष्ण, मला तुझ्याशी बोलायचंय. नको काळजी करू. सासूबाई, हा सदा सुद्धा पाहना. 80 पेट्या वाटून आल्यावर मी बाजू तरी कशी घ्यायची याची? कधी व्यवहार समजणार या पोरास? कधीच नाही. का माणसाचा स्वभाव हा जन्माचाच असतो. असा ठोकून ठाकून नाही बदलता येत आपल्याला. नाही ना येत बदलता. नाही ना. मग का शिक्षा करतात त्यास?
अशा अघोरी शिक्षेने का त्याची दयाळू वृत्ती बदलणार आहे? उलट उलट भीतीने आजारी पडायचे माझे पोर. सासूबाई, अहो तुम्ही बोला ना मामांजींशी, नाही तर यांच्याशी कुणाशी तरी बोला. मी सांगायला गेले तर म्हणतील आधी आंब्याच्या 80 पेट्या घेऊन या, मग बोला. मग मी काय करू? बाई माझे, हो पण त्या नदीजवळच्या घरात अर्ध मेलं होईल हो माझं पोट. नको काळजी करू. अरे माझे आवरून झाले सुद्धा, तुम्ही अजून रुसरुस बसला आहात की काय? काय झाले बयो? उमा आते, तू आलीस? तुझी सुटका झाली? अगं बयो, सुटका व्हायला मला काही शिक्षा झाली नव्हती. ते क्रांतिकारक आहेत ना, त्यांना वाचवण्यासाठी आईने फक्त कारण पुढे केलेलं, म्हणून मला 3 दिवस वरच्या खोलीत राहावं लागलं. उमा आते, आज तू खूप छान दिसतेस आणि आनंदीही. अगं हो हो हो, खूप आनंद झालाय आज मला. काय झाले तुला? ते माझे एक गुपित आहे, ते नाही सांगता यायचे. हे मला आवडत नाही. एकीकडे तू तुझे गुपित माझ्यापासून लपवतेस आणि एकीकडे हे दोघं माझ्यावर रुसून बसलेत. हो का? मग आपण यांचा रुसवा काढूया का? पण कसे? चालेल चालेल. बघ, हसले की नाही दोघं? उमाते, आज तू खरंच खूप छान दिसतेस. अशी छान दिसत राहा आणि आनंदी राहत जा. हो तर आता मी सदैव आनंदी राहणार आहे. आणि तुम्ही सुद्धा बयोताईवर रागवायचं नाही हं. तिचं सगळं ऐकायचं. काय? हो हो. उमाते, आपण उंदीर मांजराचा खेळ खेळूया का? अगं विचारतेस काय? चल ना खेळूया. आता तुम्ही उंदरांनी लपायचं आणि या मांजरीने तुम्हाला शोधून काढायचं. तुम्ही तिघे उंदीर आणि तू मांजर. चला चला, लपा लपा. लपलात का? हो. पहिला उंदीर सापडला. सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सा ग रे म ग रे सानी सा. सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सा ग रे म ग रे सानी सा. आली ना मौज? हो. बरं चला, मी येते. मला अंगणात जायचंय केसात फूल माळायला. उमा ते खुश असली की किती बरे वाटते ना? हो ना. आज झोळे देवीमुळे आपली उमा ते आपल्याला खुश दिसली.
आपण तिचे आभार मानायला पाहिजे. आपण झोळाई देवीच्या देवळात जाऊया का? हो हो, जाऊया ना देवळात. आणि देवीला सांगूया की उमा आत्या सारखे सर्वांना सुखी ठेव. झोळाई देवीचा